परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधान शिल्पाची काही जातीयवादी समाजकंटकांनी तोडफोड केली होती। परभणीच्या कार्यकर्त्यांनी त्या आरोपीस पकडून प्रशासनाच्या हवाली दिल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा आंबेडकर अनुयायी यांच्या वतीनं मोर्चा निघाला आणि हे संविधान शिल्प फोडणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे षडयंत्र करणारा कोण आहे त्याला अटक करा अशा पद्धतीची मागणी तिथल्या समुदायाची होती। सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं आंबेडकरी जनतेवर खोटा गुन्हा दाखल केलाय, तो तातडीनं मागे घ्यावा। संविधान शिल्प तोडणाऱ्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि यामागे ज्याचं कुणाचं षडयंत्र आहे त्याला सुद्धा तातडीनं अटक करावी अशा पद्धतीच्या मागणीसाठी वंचित आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहर सचिव विनोद इंगळे, उत्तर तालुका अध्यक्ष जालिंदर चंदन शिवे, दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख, दक्षिण युवक आघाडी तालुका अध्यक्ष अमर दुर्के आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।